तुला एक सांगू, राग काय मानून घेऊ नकोस आणि वाईट पण वाटून घेऊ नकोस. खरं तू लईच जाड झाल्यास बाई. हे कपडे घालत जाऊ नकोस बाई, लई जाड दिसतेस तू खरोखर. हे बाई, जीन्स आणि टॉप कशाला घालल्यास? जीन्स आणि टॉप काय तुझ्यासाठी आहे व्हय? जाड लोकांनी असले काय घालायचं नाही. तुम्ही ना चुडीदारच घाला फक्त. तू एवढी जाड आहेस आणि एवढं कसं काय खातेस? जरा खाणं कमी कर, म्हणजे तुझी जाडी पण कमी येईल. ब्ला ब्ला ब्ला. सांगायचा उद्देश काय आहे? लोगों का काम है कहना. इस कान से ऐकणार, दुसरे कान से सोडणार. खतम. संपला विषय. लई काय लोड घ्यायचं नाही कशात. असं या सगळ्या खूप फालतू गोष्टी आहेत, त्यामुळे पूर्णपणे याकडे इग्नोर करा. ओके. आणि तुम्ही ज्या गोष्टीमध्ये कॉन्फिडंट आहात, तुम्ही ज्या गोष्टीमध्ये कम्फर्टेबल आहात, तीच स्टाईल तुम्ही वेअर करा. आणि तुमचा हा जो आत्मविश्वास आहे तोच वाढवण्यासाठी आजचा हा अतिशय भारी व्हिडिओ आहे. मी या व्हिडिओमध्ये 11 स्टायलिंग टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. जर तुमची बॉडी प्लस साईज आहे, जर तुम्ही थोडेसे जाड आहात, नाही यार असं म्हणायला नको, आमच्या भाषेत जर तुम्ही खाता पिता घरचे असाल तर या सगळ्या ज्या टिप्स आहेत त्या तुम्हाला खूप जास्त लागू होणार आहेत. आणि मी गॅरंटी देऊन सांगते, चॅलेंज देते तुम्हाला. आता तुमची जी स्टाईल आहे, हा व्हिडिओ बघताना तुम्ही जे कपडे घातलाय, तुम्ही जे स्टाईल फॉलो करताय रेग्युलरली, आता तुम्ही एक छान व्हिडिओ करून ठेवा तुमचा स्वतःचा, किंवा एक आरशात बघून एक फोटो काढून ठेवा आणि या 11 टिप्स फॉलो करून तुम्ही परत तुमचा एक फोटो काढून ठेवा. याचा जो फरक आहे तो टॉप लेवलला असणार आहे फरक. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की होय बाबा लय आता माझं चेंज झालाय, कमेंट करून सांगाल तेवढं विसरू नका यार. म्हणून हा व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग, अतिशय इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. टिप नंबर 1 आहे बॅलन्स द बॉडी व्हॉल्यूम. याचा अर्थ काय आहे मी सांगते तुम्हाला सोप्या भाषेत एकदम. आपल्या बॉडीतला सगळ्यात जास्त प्रॉब्लेमॅटिक एरिया कोणता आहे तो ओळखायचा. तुम्ही म्हणणार मग आता जाडी असणं हा काय प्रॉब्लेम आहे काय? तसं नाही. आपल्या बॉडीत एक्झॅक्टली कुठं जास्त वेट आहे तो अगोदर ओळखायचा आहे. म्हणजे तुमचे बस्ट लाईन्स खूप हेवी आहेत, तुमचे शोल्डर्स खांदे खूप हेवी आहेत, तुमचं पोट खूप जास्त पुढे आले, तुमची बटलाईन खूप हेवी आहे, किंवा तुमचे थाईज खूप जास्त हेवी आहेत. एक्झॅक्टली ओळखायचं की नेमकं आपल्या बॉडीत सगळ्यात जास्त हेवी पार्ट कोणता आहे. ओके. आणि कधी कधी असं पण असू शकतं की एकेकांचं बस लाईन्स पण खूप जास्त हेवी असतात, पोट पण खूप जास्त असतं पुढं, आणि त्यांची हिप्स आणि थाईज सुद्धा खूप जास्त हेवी असू शकतात. दॅट्स टोटली फाईन. ओके, नॉर्मल आहे, त्यामुळे लई काही लोड घेऊ नका. पहिला ओळखायचं की नेमकी जाडी कुठं जास्त आहे आणि त्यानंतर त्या हिशोबाने त्याला बॅलन्स करायचं. फॉर एक्झाम्पल, अप्पर टॉर्सो म्हणजे तुमच्या कमरेचा जो वरचा भाग आहे त्याला अप्पर टॉर्सो म्हणतात, आणि कमरेच्या खालचा जो भाग आहे त्याला लोअर टॉर्सो म्हणतात. जर तुमचा अप्पर टॉर्सो खूप जास्त हेवी असेल, म्हणजे तुमची बसलाईन आणि तुमचे खांदे खूप जास्त हेवी असतील, तर आपल्याला लोअर टॉर्सो तुमचा बॅलन्स करायचा आहे. आणि जर तुमचा लोअर टॉर्सो खूप जास्त हेवी असेल तर अप्पर टॉर्सोवरती म्हणजे कमरेच्या वरच्या भागावरती, ओके, तर कमरेच्या वरच्या भागाला तुम्हाला बॅलन्स करायचा आहे. असं जेव्हा आपण एखादा आपला टार्गेटेड एरिया, प्रॉब्लेमॅटिक एरिया समजून घेतो, तेव्हा आपल्याला स्टाईल करायला आणि आपली ओव्हरऑल जी बॉडी आहे ती बॅलन्स करायला खूप सोपं जातं. म्हणून ही टिप अगोदर फॉलो करायची. टिप नंबर 2 आहे चूज डार्क कलर्स. मी तुम्हाला खरोखर सांगते, जर तुम्हाला एखाद्या चांगल्या कपड्यांमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही डार्क कलर्स मध्ये इन्व्हेस्ट करा. जसं की ब्लॅक आहे, मरून, डार्क रेड आहे, डार्क ब्राऊन कलर आहे, किंवा बॉटल ग्रीन सारखे, फॉरेस्ट ग्रीन सारखे जे डार्क रंग आहेत, नेव्ही ब्लू, अशा कलर्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. यामुळे काय होतं, हे जे कलर्स आहेत ना ते ऑलरेडी खूप जास्त डार्क आहेत. याच्यामुळे तुमचे जे बॉडीचे कर्व्स आहेत, अननेसेसरी कर्व्स किंवा अननेसेसरी वेट जिथे जिथे आहे ना, ते बॉडीचे कर्व्स, तो शेप झाकला जातो, लपला जातो. याच्यामुळे समोरच्या माणसाला तुमची बॉडी अशी एकदम एकसंध दिसते. अजिबात कुठेतरी अननेसेसरी कर्व्स आहेत, खूप हिपलाईन खूप हेवी आहे, पोट खूप जास्त पुढे आले, तर या सगळ्या गोष्टींना झाकल्या जातात. त्यामुळे तुमची बॉडी आपोआप बारीक दिसायला चालू होते. म्हणून लाईट कलर, जसं मी इथं घातलाय अशा लाईट कलर मध्ये इन्व्हेस्ट न करता डार्क कलर मध्ये इन्व्हेस्ट करा. तुम्हाला खरोखर सांगते, अजिबात रिग्रेट होणार नाही. टिप नंबर 3 जी अतिशय महत्वाची आहे आणि मोस्टली सगळे लोक ही टिप विसरतात, ते म्हणजे अवॉइड बोल्ड पॅटर्न्स. आता ज्या ज्या कपड्यांच्या वरती खूप बोल्ड प्रिंट्स आहेत किंवा फ्लोरल पॅटर्न, आता लहान फुलं पण असतात, मोठी फुलं पण असतात, ग्राफिक्सच्या डिझाईन्स वगैरे सुद्धा कपड्यांवरती असतात, त्यामध्ये पण लहान पण पॅटर्न तुम्हाला मिळेल आणि मोठे मोठे प्रिंट्स असलेला पण पॅटर्न मिळेल. असे मोठे फ्लोरल प्रिंट्स किंवा मोठे जॉमेट्रिकल जे शेप्स प्रिंट्स वाले कपडे असतात ना, ते अजिबात घ्यायचे नाहीत. हॉरिझॉन्टल स्ट्राईप ज्या ज्या कपड्यांवरती आहेत, म्हणजे आडव्या रेषा
ज्या ज्या कपड्यांवरती आहेत अशा गोष्टी, असे कपडे अजिबात खरेदी करायची नाहीत. कारण याच्यामुळे व्हिज्युअली एक वेट, एक वजन तुमच्या कपड्यांमध्ये ऑलरेडी ऍड झालेलं असते आणि त्याच्यामुळे तुमची जी बॉडी आहे ती आणखी थोडी जास्त हेवी आणि खूप ब्रॉड दिसायला चालू होते. कुणीही, ज्या ज्या मुली आता खूप जास्त बारीक आहेत ना, त्यांच्यासाठी ही उत्तम टिप आहे. पण जी लोक, ज्या मुली, ज्या स्त्रिया प्लस साईज मध्ये आहेत, तुम्ही या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे अवॉइड करायच्या. मग तुम्ही काय घालायचं? छोटे छोटे प्रिंट्स असलेले कपडे किंवा व्हर्टिकल लाईन्स असलेले कपडे तुम्ही ट्राय करू शकताय. ज्या ज्या गोष्टींवरती लहान लहान प्रिंट्स आहेत, बुट्टा डिझाईन असते, पुलका डॉट असेल किंवा अतिशय कमी मिनिमल एम्ब्रॉयडरी केलेली आहे, असेच कपडे विकत घ्यायचे. एकेकांना सवय असते की अंग भरून, त्या कपडे भरून पूर्ण एम्ब्रॉयडरी केलेली असते, ती पण अतिशय हेवी. आता हे कोणतीही गोष्ट बाद किंवा खूप चांगली असं नसते, पण आपल्या बॉडीनुसार त्या त्या गोष्टी बाद किंवा चांगल्या ठरत असतात. ओके, आता हेवी प्रिंट्स किंवा हेवी एम्ब्रॉयडरी एकेकांना खूप छान सूट होते. आता ज्या मुली खूप बारीक आहेत, ज्यांना अंगच नाही आहे, त्यांच्या बॉडीमध्ये वेट ऍड करण्यासाठी त्या या गोष्टी, ही स्टाईल आरामात फॉलो करू शकतात. पण ज्या ज्या मुली प्लस साईज मधल्या आहेत ना, त्या जर असे कपडे वेअर केल्या तर त्या आणखी थोड्या जाड दिसतात 101%. म्हणून अशा प्रिंट्स मध्ये किंवा अशा एम्ब्रॉयडरी मध्ये इन्व्हेस्ट न करता छोटे छोटे प्रिंट्स असलेले किंवा अतिशय मिनिमल एम्ब्रॉयडरी केलेली आहे, तर गळ्याच्या भोवती किंवा पोटाच्या भोवती खूप जास्त एम्ब्रॉयडरी केलेली असते एक ड्रेसमध्ये, असे ड्रेस वेअर न करता अतिशय प्लेन किंवा खूप सटल वर्क केले, अतिशय मिनिमम एम्ब्रॉयडरी केलेली आहे, असे कपडे तुम्ही विकत घ्या आणि असे कपडे स्टाईल करा. तुम्हाला फरक स्वतः जाणवेल. टिप नंबर 4, अवॉइड लूज क्लोथ्स. आता तुम्ही म्हणणार बाई जमानाच तो आहे. तुम्हाला मी एक सांगते, आता खूप जास्त स्टाईल आहे बॅगी जीन्स, बॅगी टॉप्स, त्यानंतर ओव्हरसाइज टी शर्ट्स, ओव्हरसाइज शर्ट्स, ड्रेसेस, सगळे आता प्लस साईज मध्ये घेतले जातात. पण जेव्हा आपली बॉडी ऑलरेडी प्लस साईज मध्ये आहे आणि तुम्ही त्यात आणि 2-3 प्लस साईज मध्ये तुम्ही जर कपडे विकत घेऊन घालत असाल, आणखी थोडी तुमची बॉडी ब्रॉड दिसते, हेवी दिसते. त्यामुळे तुम्ही खूप जास्त लूज कपडे अजिबात घालू नका. मला माहिती आहे स्टाईल आहे, ट्रेंड आहे. मी ना खूप वेळेला सांगितलंय की आता आता एखादा कलर फेमस आहे, फॉर एक्झाम्पल आता गुलाबी कलर, समजून घ्या गुलाबी कलर लई जास्त ट्रेंड मध्ये आहे आणि मला गुलाबी कलर चांगला दिसत नाही, तर मी काय घालू? माझ्यासाठी काय उपयोग आहे त्या ट्रेंडचा, त्या स्टाईलचा? बरोबर. आता शॉर्ट्स, मी खूपदा सांगितलंय की शॉर्ट्स तर किती जास्त ट्रेंड मध्ये आहेत, बरोबर, पण मी त्या शॉर्ट्स मध्ये कम्फर्टेबलच नाही, मी घालतच नाही अजिबात. तेच मी क्रॉपटॉप मध्ये खूप जास्त कम्फर्टेबल आहे, म्हणून माझ्याकडे भरमसाठ क्रॉपटॉप पडलेत. सांगायचा उद्देश हा की तुम्ही ज्या ज्या गोष्टीमध्ये कम्फर्टेबल आहात, कॉन्फिडंट आहात, तीच स्टाईल फॉलो करायची. कारण त्यामध्ये जे आपण इन्व्हेस्टमेंट करतो ती कधीच वाया जात नाही. आणि ट्रेंड्स कसं असते तुम्हाला सांगते मी, 2 महिने गेले, 1 महिना गेला की ट्रेंड्स बदलतात. आता झाराची जी जी क्लोदिंग रेंज येते ना, ती बघायचं, एकदा विकली की संपला, ती स्टाईल तुम्हाला परत अजिबात मिळत नाही. त्यामुळे हे जे ट्रेंड्स आहेत, फास्ट ट्रेंड्स, फास्ट स्टायलिंग, या सगळ्या गोष्टी ना 1-2-3 महिने गेले की बदलतात. त्यामुळे ती इन्व्हेस्टमेंट आपली चुकते तिथं करायला. म्हणून अशा गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट न करता तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं. कारण ती गोष्ट आपण खूप लांब वेळेपर्यंत, खूप जास्त वर्षांपर्यंत वापरतो. पैसा वसूल गोष्ट आहे हो, बाकी काही नाही. नेक्स्ट टिप जी आहे ती कुर्ती लव्हरसाठी आहे. ज्यांना ज्यांना कुर्तीज घालायला आवडतात ना, तुम्ही लोक ही टिप ना आवर्जून बघायलाच पाहिजे. आता तुम्ही स्ट्रेट फिट कुर्ती ज्या असतात त्याच्या ऐवजी ए लाईन कुर्ती, असिमेट्रिकल कुर्ती, छान अशा फ्रील असलेल्या अनारकलीज ट्राय करू शकताय. शिफ्ट कुर्तीज नावाचा पण एक प्रकार आहे किंवा रॅप्ड कुर्तीज येतात, मी इथे दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीच्या कुर्तीज तुम्ही ट्राय करू शकताय. परफेक्ट म्हणजे परफेक्ट कुर्तीज आहेत. याच्यामुळे काय होतं ना, या ज्या ज्या मी कुर्तीज सांगितल्या त्या ऑलमोस्ट तुमच्या बसलाईन पासून किंवा तुमच्या काखेपासून पूर्ण असा फ्रील असतो त्यांना. आणि थोड्या कुर्तीज आहेत बस लाईन पर्यंत हलकेशा टाईट असतात. म्हणजे टाईट म्हणजे काय, अति फिट असं नव्हं, जरासं बॉडी च्या शेप प्रमाणे इथपर्यंत असतात तुमची बस लाईन संपूपर्यंत. आणि तिथून एवढा छान घेर आलेला असतो ना या सगळ्या ड्रेसेसना. त्या घेरमध्ये तुमचा जो पोटाचा घेर आहे, तुमची हेवी असलेली हिप लाईन, तुमचे हेवी थाईज, पाय, मांड्या काय जे असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्या एका फ्रीलमध्ये, एका घेरामध्ये पूर्णपणे कव्हर होतात, हाईड होतात, लपल्या जातात, झाकल्या जातात. याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये एक छान एकसंधपणा येतो आणि व्हिज्युअली असा एक इल्युजन, असा एक भास तयार होतो की तुम्ही सुद्धा बारीक आहात.
आता ज्या ज्या लोकांना जीन्स घालायला खूप आवडते, तुम्ही जीन्सवरती कुर्ती सुद्धा ट्राय करू शकता. जशा मी सांगितल्यात, तुम्हाला जर टॉप ट्राय करायचे असतील, तरी सुद्धा तुम्ही आरामात टॉप ट्राय करा. अजिबात लोकांचं ऐकून घ्यायचं नाही, की तू तर एवढी जाड आहेस, मी एवढं असलं जीन्सवरती टॉप काय आहे? जरा तर काही कळते का नाही तुला? इकडं ऐकायचंय, इकडं सोडून द्यायचं. काय म्हणायचंय म्हण बाई, मला आवडते, मी घालणार, संपला विषय. मग तुम्ही जेव्हा टॉप विकत घेताय, तेव्हा तुम्ही व्ही नेक टॉप्स, ए लाईन टॉप्स, पेपलम टॉप्स म्हणजे इथून त्याला असं छान फ्रिल असतोय. एम्पायर वेस्ट टॉप सुद्धा मिळतात. आई ग एवढे भारी दिसतात ना हे टॉप. त्यानंतर बेल शेप्ड टॉप्स, रॅप टॉप आणि मस्त ऑफ शोल्डर टॉप तुम्ही घालू शकताय. याच्यामुळे तुमची ओव्हरऑल बॉडी अतिशय बॅलन्स्ड दिसते. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि यापैकी एखादा कोणताही टॉप तुम्ही विकत घ्या. लई पैसे लागतात असं अजिबात नाही. ओके, मिशोवरनं घेतलं काय, मिंत्रावरनं घेतलं काय, नायकावरनं घेतलं काय, कशावरनं पण घ्या, तुमच्या बजेटनुसार घ्या, पण स्टाईल मात्र यातली कुठली तरी असू द्या, ती तुम्हाला परफेक्टली सूट करेल. त्यामुळे आरामात तुम्ही असे टॉप्स जीन्सवरती ट्राय करू शकता. या सगळ्या स्टायलिंग टिप्स आहेत जी व्हिज्युअली ना तुम्हाला पूर्णपणे स्लिम आहात, तुम्ही खूप बारीक आहात, फिट आहात असं दाखवतात. म्हणून या स्टायलिंग टिप्स तुम्ही अजिबात अवॉइड करू नका. आता टॉपचा तर विषय मिटला, पण बॉटम मध्ये काय घालायचं, बॉटम वेअर एक्झॅक्टली कोणती विकत घ्यायची, तर तुम्ही डार्क वॉश्ड जीन्स मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आता यामध्ये लाईट वॉश सुद्धा येतात. स्काय ब्लू किंवा काय म्हणू आपण एकदम लाईट ब्लू कलरच्या ज्या जीन्स असतात किंवा दगडी कलरच्या जीन्स येतात, राखाडी कलरच्या, अशा जीन्समध्ये इन्व्हेस्ट न करता तुम्ही ब्लॅक जीन्स किंवा डार्क ब्लू जीन्स, डार्क ब्राऊन कलरच्या जीन्स येतात, अशा डार्क डार्क कलर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. त्यानंतर तुम्ही स्ट्रेट फिट जीन्स घालू शकताय. वाईड लेग जीन्स, आई ग तुमच्यासाठी परफेक्ट आहे ही जीन्स. तर तुम्हाला जर स्कर्ट घालायची इच्छा असेल तर ए लाईन स्कर्ट, मॅक्सी स्कर्ट तुमच्यासाठी परफेक्ट परफेक्ट म्हणजे परफेक्ट आहेत. आता मी कसं सांगू तुम्हाला, हाय वेस्ट घ्यायचं, कोणतेही तुम्ही यातले जीन्स घ्या, हाय वेस्टच घ्यायचे. अजिबात ते लो वेस्ट भंगारपणा तसला काही सुद्धा करायचा नाही. हाय वेस्ट म्हणजे तुमच्या पूर्ण कमरेपर्यंत इथपर्यंत ती पॅन्ट असते. त्यामुळं हाय रेस पॅन्ट्स, हाय वेस्ट पॅन्ट्स मध्येच इन्व्हेस्ट करायचं. आणि स्कर्ट सुद्धा घेणार असला तर हाय वेस्ट स्कर्टच घ्यायचं. उंची छान पूर्ण घोट्यापर्यंत असते त्याची आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे नको आहेत, जे जे बॉडी पार्ट्समुळे तुम्ही खूप जास्त असं अनकॉन्शियस तुम्हाला वाटते किंवा अनकम्फर्टेबल तुम्ही फील करत आहात, तर त्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून तुम्ही खूप कॉन्फिडंट फील कराल. कारण हा सगळा जो नको असलेला फुगीरपणा आहे तो खूप भारी पद्धतीने हाईड होतो या ड्रेसमध्ये आणि तुम्ही खरोखर सांगते खूप जास्त कम्फर्टेबल फील आणि तुम्ही खूप जास्त कम्फर्टेबल फील कराल. तुम्हाला मुवमेंट करायला सुद्धा काहीही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर तुम्ही पलाझो पॅन्ट्स आणि क्लोथ्स ट्राय करू शकता. ओ माय गॉड, क्लोथ्स आता सध्या एवढं ट्रेंडमध्ये आहे आणि तुम्हीच नाही, या ज्या पॅन्ट्स आहेत त्या कुणीही ट्राय करू शकता. तुम्हाला प्रोफेशनल लुक ट्राय करायचा असेल, कॅज्युअल लुक ट्राय करायचा असेल, सेमी प्रोफेशनल, सेमी कॅज्युअल, एकदम काय म्हणू आपण त्याला डिसेंट वाला जर लुक पाहिजे असेल ना, क्लोथ्स आर द परफेक्ट चॉईस फॉर यू. आणि याच्यावरती तुम्ही काही वेस्ट कोट ट्राय करू शकताय, जॅकेट्स ट्राय करू शकताय, क्रॉप टॉप्स ट्राय करू शकताय, टी शर्ट्स ट्राय करू शकताय, कुर्तीज सुद्धा ट्राय करू शकताय. याच्यावरती भरमसाठ स्टायलिंग तुम्हाला करता येतात. नेक्स्ट टिप आहे, जेव्हा तुम्ही एक कापड विकत घेता किंवा आता कोणताही टॉप विकत घ्यायला आहे, बॉटम वेअर विकत घ्यायला आहे, त्याचं कापड जे आहे ना ते अतिशय कम्फर्टेबल असायला पाहिजे. प्लस साईज ज्यांची ज्यांची आहे त्यांचा एक प्रॉब्लेम काय होतो, त्यांना थोडीशी धावपळ वगैरे झाली किंवा इव्हन नाही जरी झाली तर त्यांच्या बॉडीला अतिशय जास्त घाम येत असतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःलाच ते कसतर वाटत असते. आणि हा असला सिनारिओ जर तुम्हाला पूर्णपणे टाळायचा असेल तर ट्रस्ट मी, तुम्ही एका छान ब्रिदेबल फॅब्रिकमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. कॉटन, लिनन, रेऑन बेस्ट फॅब्रिक आहे तुमच्यासाठी. रेऑनला तर आमच्या फॅशनच्या भाषेत आर्टिफिशियल सिल्क म्हणतात, कारण याच्यावरती खूप छान शाईन असते. सिल्क जेवढं महाग असतं तेवढं रेऑन अजिबात महाग नसतं. रेऑन खूप चीप फॅब्रिक आहे, पण जो लुक आहे ना तो अतिशय रॉयल आहे रेऑनचा सुद्धा. त्यामुळे तुम्ही या कापडांमध्ये इन्व्हेस्ट करू शकताय. जे बॉडी हगिंग खूप क्लिंगी जे फॅब्रिक असतात, क्लिंगी म्हणजे अशा अंगाला लिटरली असं चिटकून बसतात. घाम आला की, त्यानंतर थोडंसं पाणी वगैरे पडलं तर अतिशय असं पूर्ण चिटकून बसतात. तुम्ही एक्सपिरियन्स केलाय की नाही मला माहिती नाही. आपल्या जर बॉडीवरती जर काय आपल्या बॉडीवरती केस असतातच, तर त्या केसाला असं पूर्ण असं ओढून धरल्यासारखं होतंय आणि असं स्टॅटिक चार्ज निर्माण झाल्यासारखं आपल्याला वाटते. करंट बसायला की काय, असं चर्र चर्र आवाज येत असतोय. असे जे जे फॅब्रिक्स आहेत प्लीज
प्लीज टाटा बाय बाय करा त्यांना. अजिबात घ्यायचं नाही असलं काय. ही असली जी गुण आहेत ना ती पॉलिस्टर, नायलॉन आणि स्पॅन्डेक्स फॅब्रिक मध्ये असतात. त्यामुळं यांना थोडंसं लांब ठेवायचं. नेक्स्ट टिप आहे, ज्या ज्या लोकांना ज्वेलरी घालायला खूप आवडते, ऍक्सेसरीज घालायला खूप आवडते, तर तुम्ही काय करायचं, अतिशय मिनिमम ज्वेलरी ठेवायची. खूप हेवी चोकर्स, अतिशय चंकी ज्वेलरी ज्यावेळी तुम्ही घालता, अगेन व्हिज्युअली या सगळ्या गोष्टी अतिशय जास्त वेट ऍड करत असतात, म्हणून आपली बॉडी आणखी थोडी हेवी दिसते. मग तुम्ही काय करू शकताय, खूप नाजूक जे पेंडंट्स आहेत, खूप नाजूक चेन्स येतात, नाजूक नाजूक असे छान डेंटी पीसेस आता खूप अवेलेबल आहेत, 200-300 रुपयाच्या आसपास येतात. इयरिंग्स तुमचे थोडे छान ठेवू शकताय. प्रत्येक वेळेला गळ्यातलं घालायलाच पाहिजे असं अजिबात नसते. कधी कधी आता फॉर एक्झाम्पल मी हा हाय नेक टॉप घातलाय, मी काहीच नाही घातलं, फक्त मी इथं खूप इयरिंग घातलेले आहे. अशा पद्धतीचे पण टॉप्स असतात ज्याच्यावरती गळ्यातलं घालायलाच पाहिजे असं अजिबात नसतं. त्यावेळी तुम्ही छान इयरिंग्स मध्ये इन्व्हेस्ट करू शकता, इयर कफ्स अवेलेबल आहेत त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकताय, बोज मध्ये इन्व्हेस्ट करू शकताय, हेअर ऍक्सेसरीज मध्ये इन्व्हेस्ट करू शकताय. त्यानंतर रिस्ट वॉच येते. छान छान तुम्हाला पर्स घ्यायला आवडत असतील तर स्मॉल क्लच किंवा पोटली बॅग्स तुम्ही ट्राय करा. खूप हेवी ज्या बॅग्स असतात त्या अजिबात घ्यायच्या नाही. अगेन या सगळ्या गोष्टी एक हेवीनेस ऍड करत असतात, म्हणून छोटीशी पर्स घ्यायची, काय असेल ते. जर तुम्ही ऑफिसला वगैरे जात असाल, पार्टीला जात असाल, लहान छोटी पर्स जी आहे ती तुमच्या ओव्हरऑल लुकला बॅलन्स करते, ओव्हरऑल लुकला आणखी थोडं जास्त स्टायलिश आणि मॉडर्न इफेक्ट देते. तुमच्या स्टाईलला तर कॉम्प्लिमेंट करतेच, पण व्हिज्युअली वेट सुद्धा ऍड करत नाही आणि तुमचं सामान सुद्धा त्यामध्ये बसतं. ओके, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला थोडी तरी इन्फॉर्मेशन या व्हिडिओमधून मिळाली असेल. व्हिडिओ आवडला तर प्लीज यार एक लाईक करायला अजिबात विसरू नका, आणि भेटू अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर खूप प्रेम करा.